ते कोपऱ्यात ठेवलेले फासे आहेत ना साहेब, ते फासे म्हणजे आमचे मायबाप आहेत. त्या फाश्यांनी पाखरं मारून खायची आणि भाकरी तुकडा मागून आम्ही आमची पोरं-बाळं मोठी केली. फासे पारधी समाजातल्या व्यक्तीचं हे वाक्य आहे. कडक लक्ष्मी समाजातला एक माणूस म्हणाला, की हा जो हातातला चाबूक आहे ना, त्या चाबकानं आम्ही अंगावरती फटके मारून घेतले. कडक लक्ष्मीचा मुखवट्याचे खेळ केले आणि ज्या आयाबायांनी आमच्या सुपामध्ये धान्य वाढलं, त्या धान्यावरती आम्ही आमची पोरं मोठी केली. म्हणजे हे कडक लक्ष्मीचा मुखवटा, हा चाबूक हेच आमचे मायबाप आहेत, हेच आमच्यासाठी देव आहेत. महाराष्ट्रामध्ये आता फासे पारद्याला त्याचे फासे जे आहेत ते देव वाटतात. कडक लक्ष्मीवाल्याला त्याचा चाबूक, मुखवटे हे देव वाटतात. परंतु स्वातंत्र्यानंतर 76 वर्षे उलटून गेली, तरी देखील आजपर्यंत जे लोककल्याणकारी राज्य आपण म्हणतो, ते लोककल्याणकारी राज्य पारध्याच्या त्या फासा इतके सुद्धा, कडक लक्ष्मीवाल्याच्या चाबका इतके सुद्धा भटक्या विमुक्तांच्या कामी आलेलं नाही. हे वास्तव मॅक्स महाराष्ट्राने आरक्षणाचं झालं काय, भटक्या विमुक्तांच्या पालात आलंच नाही, या सिरीजच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आणलं आणि महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली. आता विधानसभेचं वार सुरू आहे. अनेक पक्ष आपापले जाहीरनामे घेऊन लोकांपर्यंत जात आहेत, परंतु या जाहीरनाम्यांच्या गर्दीमध्ये भटक्या विमुक्तांचं स्थान कुठं आहे, हे आपण या कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत. ज्या सगळ्या महाराष्ट्रातल्या दिग्गज मॅक्स महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी ही आरक्षणाची सिरीज मध्ये रिपोर्ट केले, ते सगळे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत सोलापूरहून अशोक कांबळे आहेत, मराठवाडा ब्युरो धनंजय सोळंके आहेत, बीडवरून हरिदास तावरे आहेत. मी पहिल्यांदा पलीकडून आहे का? अशोक कांबळेंकडे जाणार आहे. अशोक, निवडणुकीचा जे जाहीरनामे आहेत ते आता आपल्याला दिसतात, या सगळ्यामध्ये तुम्हाला भटक्या विमुक्तांचा जे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत, त्या दिसत आहेत का? सर, आता आपण जर पाहिलं तर राज्यात विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत आणि या विधानसभा निवडणुकीत जे भटके विमुक्त जाती आहेत त्यांचे प्रश्न किंवा त्यांचा जाहीरनाम्यात कुठेही उल्लेख दिसत नाही. हा जो या हा समाज प्रामुख्याने ओबीसी प्रवर्गामध्ये येतो. यामध्ये आता आपण जे आरक्षणाचं झालं काय, ही जी सिरीज केली होती, त्या सिरीजमध्ये आपण डोंबारी समाज असेल त्यांच्या वस्त्यावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले होते. त्याचबरोबर जो मर्यावाला समाज आहे त्याचं देखील आपण जीवन जगणं मांडलं होतं. त्याचबरोबर या ठिकाणचा जो पारधी पारधी हा आदिवासी म्हणून गणला जातो आणि तो एसटी मध्ये येतो. त्याचबरोबर इथला घिसाडे असेल त्याचं तो ओबीसी मध्ये येतो. त्याचं जीवन जगणं आपण मांडलं होतं. आपण ज्यावेळेस या वस्त्यामध्ये गेलो, या डोंबारी वस्ती असेल, ती एकतर गावापासून दूर असते. त्यांच्या झोपड्या असतात. हा समाज वर्षानुवर्षे किंवा हजारो वर्षापासून स्थलांतरितांचं जीवन जगत आलेला आहे या आणि तो लोकांचं मनोरंजन करत होतं वर्षानुवर्षे. परंतु बदलत्या काळानुसार या समाजाच्या जीवन जगण्याचं जे साधन होतं, त्यावर देखील गंडांतर आलेलं आहे आणि काळाच्या ओघात हा समाज याची कुठे स्थावर मालमत्ता नाही. तो एका जागी स्थिर स्थावर नसल्यामुळे तो त्याला जमीन नाही, जागा नाही किंवा तो ज्या गावात जात होता किंवा राज्यात जिथे भटकत होता, रस्त्यात कुठे मृत्यू झाला तर त्याची नोंद देखील कुठे आढळत नाही. त्यामुळे आता कुठे हा समाज गावकुसाच्या बाहेर स्थिर स्थावर होत आहे. परंतु त्याला सध्या ज्या काही शासकीय योजना घ्यायच्या आहेत घ्यायच्या आहेत त्या घेण्यासाठी त्याच्याकडे आवश्यक अशी कागदपत्रे नाहीत, उपलब्ध होत नाहीत. शासन एकीकडे आम्ही प्रयत्न करतोय, त्यांना देतोय म्हणतोय, अ, असं असलं तरी ते त्यांना मिळत नाही. राशन मिळत नाही त्यांना, ज्या घरकुल योजना मिळत नाहीत, ज्या वस्त्या आहेत त्या गावापासून दूर असतात तर तिथं जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसतोय. हा समाज आहे तो भाकरी मागून आणून खातोय आणि त्याच्यावरच आपली गुजराण करतोय. आता कुठे थोडाफार लहान मुलं आहेत ती कुठेतरी आश्रमशाळेत जाण्याच्या स्थितीत आहेत, जाऊ लागले आहेत. परंतु त्यांची आर्थिक स्थिती ही चांगली नसल्यामुळे पुढे त्यांना शिक्षण घेता येईल का नाही हे देखील सांगणं कठीण आहे. परंतु शासनानं त्यांच्या
साठी काहीतरी करणं गरजेचं आहे, की ही पिढी एक त्यांना सुशिक्षित होण्यासाठी शासनाने मदत करणं त्यांना गरजेचं आहे. त्याचबरोबर आता ह्यांचं जगण्याची साधनं हिरावली गेलेली आहेत काळाच्या ओघात. जागतिकीकरण असेल, उदारीकरण असेल किंवा एक खाजगीकरण असेल, तर त्याच्या जीवनावर थेट याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे आता यांना दुसरं काम शोधावं लागतंय. जरी एखाद्याच्या शेतात वगैरे कामाला गेले, तर त्यांना ते मजुरी व्यवस्थित मिळत नाही किंवा काही जण देतच नाहीत. त्यामुळे हा जो समाज आहे तो याचं अ, जे प्रश्न आहेत तो मांडणारा कोणच नाही किंवा आवाज उठवणारा देखील कोण नाही. तो त्याचे आमदार नाहीत, खासदार नाहीत, सरपंच नाहीत किंवा ग्रामपंचायत सदस्य होणं देखील या समाजाचं मुश्किल आहे. जर झाला तर तो नावालाच असतो किंवा काही ठिकाणी होतही नाही आणि काही ठिकाणी ते मिळत पण नाहीत. त्यांचे लोक कागदपत्र नसल्यामुळे त्यांना ते सध्या तरी अडचणीचं ठरत आहे. त्याचबरोबर इथला आपण मर्यायवाली समाजाची स्टोरी केली होती. यामध्ये आपण त्यांच्या वाड्या वस्त्यावर गेलो होतो. हा समाज वर्षानुवर्षे डोक्यावर मर्यायचा गाडा घेऊन राज्यभर फिरतो आणि आपण शहरात जर पाहिलं तर हा समाज फुटपाथवर राहून जीवन जगतो किंवा पुलाच्या खाली मुंबईसारख्या, पुण्यासारख्या ठिकाणी पुलाच्या खाली राहून आपलं जीवन जगतोय आणि त्या ठिकाणी तो काहीतरी देवीचा गाडा घेऊन किंवा अ, फिरतो आणि त्या ठिकाणाहून त्याला जे मिळेल त्याच्यावरच आपली गुजराण करतोय. परंतु असा जो वर्ग आहे त्यासाठी शासनाने पुढे येणं गरजेचं आहे आणि जे नक्कीच. त्यांची मुलं आहेत त्यांना कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना जगात ज्या घडामोडी सुरू आहेत त्याची व्यवस्थित माहिती मिळेल आणि जगात काय चाललंय किंवा त्याला आपण जर पाहिलं तर डोंबारे असतील, मर्यावाले असतील तर त्यांना ते लोकशाही म्हणजे काय आहे हे देखील माहीत नाही किंवा आरक्षण म्हणजे काय हे देखील माहीत नाही आणि ते आपण कोणत्या प्रवर्गात येतो तेही माहीत नाही. जो राज्यात आरक्षणाचा वाद सुरू होता त्यांना त्याबद्दल नक्कीच. मी काहीच माहीत आरक्षणाच्या नाही. मुद्द्याकडे अशोक मी पुन्हा येतोच. पण मी आता हरिदास तावरे यांच्याकडे जाणार आहे. महाराष्ट्रामधला एक समाज असा आहे, की स्मशानभूमीमध्ये चिता पेटल्यानंतरच त्या समाजाची चूल जी आहे ती चूल पेटते आणि त्याच्यावरती त्यांची गुजराण होते. असा समाज मॅक्स महाराष्ट्रात जो रिपोर्ट केला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खळबळ झाली आणि त्या समाजाचं जे सामाजिक स्थान आहे, त्याची जी आर्थिक अवस्था आहे, या बाबतीत हरिदास काय सांगाल? पुन्हा हरिदासांच्याकडे जाईन. धनंजय सोळंके आपले मराठवाडा ब्युरो आपल्याशी जोडले गेलेले आहेत. धनंजय, आता महाराष्ट्रामध्ये एका बाजूला मराठा आंदोलन सुरू होती, एका बाजूला ओबीसी आंदोलन सुरू होती. भटके विमुक्त हे जे आहेत ते ओबीसी मध्येच येतात. परंतु या सगळ्या आंदोलनांमध्ये जे मायक्रो ओबीसी आहेत, जे भटके विमुक्त आहेत, यांच्या वाट्याला काय जाण्याची शक्यता आहे का? त्यांचे प्रश्न दिसतात का तुम्हाला? सर, आपण एक सुरुवातीला वाक्य घेतलं की स्वातंत्र्याच्या 76 नंतरही जो भटका विमुक्त समाज आहे तो अद्यापही दुर्लक्षित असल्याचं पाहायला मिळते. आपण आज आज जरी म्हणत असाल की डिजिटल इंडिया झालेला आहे आणि एआयचं तंत्रज्ञान आपल्या देशात विकसित होताना पाहायला मिळते, मात्र हे जे काही मायक्रो ओबीसी आहेत, जो दुर्लक्षित घटक म्हणून ओळखला जातो, त्यांची अवस्था आज जरी पाहिली तर या डिजिटल इंडियाची जी नजर आहे त्या डिजिटल इंडियाची नजर त्यांच्यापर्यंत पोहोचायला तयार नाही, असं चित्र महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी पाहायला मिळते. आपण मतांचं गणित प्रत्येक ठिकाणी लावल्या जाते. विधानसभा निवडणुका येतात, लोकसभा निवडणुका येतात, छोट्या मोठ्या सगळ्या निवडणुका येतात. मतदार आणि मतांचं गणित सगळ्या ठिकाणी लावल्या जाते. मात्र जो मायक्रो ओबीसी आहे त्यांच्या मतांचं गणित हे ग्रहितकांच्या आधारे झाल्याचं चित्र पाहायला मिळते. प्रत्येक समाजासाठी ज्या पद्धतीनं एक पक्ष असा ठराविक आपला पोर्टफोलिओ तयार करतो, त्या प्रवर्गासाठी अथवा त्या जात समूहासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचं बोललं जातंय. मात्र जो मायक्रो ओबीसी आहे, हा भटका विमुक्त असणारा हा मायक्रो ओबीसी, याच्याकडं राजकीय नेते असतील, सामाजिक संघटना असतील, या अद्यापही या घटकाकडं ह्या घटक दुर्लक्षित असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आपण आरक्षणाचं झालं काय या मॅक्स महाराष्ट्राच्या सिरीज मधनं यांच्या ज्या व्यथा आहेत, यांच्या कुटुंबाच्या असतील, यांच्या मुलांच्या व्यथा आहेत, गेल्या अनेक वर्षापासून हा जो समुदाय आहे अद्याप भटका असल्याचं पाहायला मिळतंय. आपण खूप गोड पद्धतीनं सगळं मांडणी करतो. आपण ज्या पद्धतीनं पाहतो, मेट्रो सिटीज मध्ये जातो, मोठमोठ्या बिल्डिंग पाहत असतो, येणारे जे काही नवीन कम्प्युटर गॅजेट्स असतील,
त्या पद्धतीनं मोबाईल्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी पाहतो. मात्र भारतात वसणारा म्हणजे इंडियात वसणारा एक असा भारत आहे जो भारत अद्यापही दुर्लक्षित आहे. ज्या जात समूहाकडे अथवा ज्या भारताकडे अद्यापही कुणाची नजर गेलेली नाही तो म्हणजे मायक्रो ओबीसी, ज्यामध्ये आज आपण प्रामुख्यानं जर एक एक जात समूहाकडे जर थोडक्यात जर पाहिलं तर वडार समाजाचं या देशातील सांस्कृतिक घडामोडीसाठी मोठं योगदान असल्याचं पाहायला मिळतंय. वडार समुदाय हा निश्चितच दुर्लक्षित घटक असला, कारण हा भटका असणारा हा समुदाय आहे. जर या देशातील मोठमोठ्या वास्तू जर पाहिलं तर थोडक्यात आपल्या महाराष्ट्रातील असणाऱ्या वेगवेगळ्या बुद्ध लेणी असतील, गुफा असतील, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात आणि देशभरात असणारे जे काही गड किल्ले असतील, त्या गड किल्ल्याच्या पायथ्यावर आजही त्यांची नावं कोरलेली पाहायला मिळतात. आजही त्यांच्या वस्त्या त्या गड किल्ल्याच्या पायथ्याशी पाहायला मिळतात. ज्यांनी या देशाची संस्कृती, या देशाचा इतिहास घडवला, तो समुदाय अद्यापही दुर्लक्षित असल्याचं पाहायला मिळतंय. कारण त्यांना हा समुदाय हा आपले उदरनिर्वाह करण्यासाठी या खदानीवरून त्या खदानीवर तो फिरताना पाहायला मिळतोय. तर एवढंच नाही तर या देशातील या महाराष्ट्रातील जे राऊळ आणि देऊळ पाहायला मिळतात ते याच वडरांच्या हातातून घडलेला हा देव आहे. जो समुदाय आपल्या हातोडीच्या आणि छन्नीच्या जोरावर दगडाला देव पण देतो, मात्र त्या वडार समुदायाकडे अद्यापही देवानं सुद्धा डोळे उघडून पाहिले नसल्याचं चित्र पाहायला मिळते. आपल्या घरातील छोट्या मोठ्या जरी वस्तू जर पाहिला, आज तंत्रज्ञान जरी विकसित झालं असेल तर आपणही आजही बोलताना पाहतो की मिक्सर मधून काढलेली चटणी खाण्यापेक्षा आपण वरवंट्यावर वाटलेली चटणी ही चवदार लागती, असं प्रत्येकाचा उद्गार पाहायला मिळतात. हा वरवंटा ज्या व्यक्तीने बनवलेला आहे, या आपण सकाळी अगरबत्ती लावताना ज्या देवासमोर अगरबत्ती लावतो, तो देव ज्या व्यक्तीने घडवलेला आहे, त्या देवानं सुद्धा या वडरांचं आणि या वडर समुदायाचं कुठंच जे विकास आहे, विकासात्मक पावल आहे, ते कुठंच गेलेलं पाहायला मिळत नाही. आज जर पाहिलं, वडर समुदाय हा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशभरामध्ये विखुरलेला पाहायला मिळतोय. मात्र त्यांना मिळणारे जे काही कागदपत्र आहेत, साधी कागदपत्र आहे, आपण आज म्हणतो की प्रत्येकाकडे आधार असलं पाहिजे, आधार हीच माझी ओळख असं बोललं जातो. मात्र वडर समुदायाकडे असणारी जी काही आधार कार्ड असेल, इलेक्शन कार्ड असतील, पॅन कार्ड असतील, त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राचे जे काही विषय आहे, ते जातीचे प्रमाणपत्र ही त्यांना मिळत नसल्या कारणानं वडर समुदायामध्ये जी काही थोडी शिकलेली मुलं आहेत ती अद्यापही मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकले नाहीयेत. त्यांना सरकारकडून, या सत्ताधारी पक्षाकडून या ठिकाणी राजकीय प्रतिनिधित्व सोडा, मात्र या ठिकाणी शासकीय सेवेतील सुद्धा प्रतिनिधित्व या ठिकाणी मिळाले नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या वडरांच्या हातामधील हातोड्या आणि छन्न्या ह्या कधी सुटतील, हा मात्र महाराष्ट्रासाठी पडलेला मोठा प्रश्न आहे. कारण वडर समुदायाची ज्या पद्धतीने अवस्था आहे, त्या इतरही जात समुदायाची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आता आपल्याला भारताचा अमृत काळ आहे असं सांगितलं जातं, परंतु हे जे भटके विमुक्त आहेत, जे आपली कला दाखवून काही जे पैसे मिळतील, काही धान्य मिळेल, सुगीच्या दिवसामध्ये कला आपल्या दाखवून यांचा उदरनिर्वाह होत होता. परंतु आता जर आपण बघितलं की गावागावातली जी पीक पद्धती बदलली, गावामध्ये मोठे बदल झाले आणि गावामध्ये सुगी जी आहे त्या सुगीच्या काळामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होत नाही, हे पाहिल्यावरती हा भटके विमुक्त समाज जो आहे तो शहरामध्ये काही क्षणांच्या सिग्नलच्या सुगीमध्ये पैसे मागू लागलेला आहे आणि पुलाखाली आपलं आयुष्य काढत आहे. वासुदेव असेल, गारुडी असतील, डोंबारी असेल, हा सगळा समाज जो आहे तो शहरामध्ये आता दाखल झालेला आहे. अशोक, मी तुम्हाला विचारेन की शहरामध्ये दाखल झालेला हा समाज आहे, काही गावांमध्ये माळावरती राहिलेला जो समाज आहे, त्याला ज्या नागरी सुविधा द्यायला पाहिजे, ज्या मिळायला पाहिजे, जो त्यांचा हक्क आहे, त्या नागरी सुविधा मिळत आहेत का? सर, त्याला नागरी सुविधा तर मिळतच नाही. त्यांना आपण जर तुमचा देश कोणता म्हटलं तर ते म्हणतात आता सोलापूर देश म्हणतात. त्यांना इतकं म्हणजे जगात काय चाललंय किंवा आपला देश कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, याबद्दल त्यांना जास्त माहिती नाही. आपण पाठीमागे एक स्टोरी केली होती सुताराची. सुतार हाही ओबीसी मध्ये येतो आणि त्याच्या जगण्यावर काळाच्या ओघात जे काही तंत्रज्ञान आलं आणि त्याचा परिणाम झाला आणि सुतार दुसऱ्याच्यात तालगडी झाल्याची आपण स्टोरी केली होती. त्याचं जगणं असं बेहाल झालं होतं, त्यानं जगायचं कसं
असा प्रश्न उपस्थित केला होता. मग आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली, त्यामुळे त्याने ते जे मिळते रोजगार त्याच्यावर दुसऱ्याची वेळप्रसंगी त्यानं गुरं देखील राखण्याचं काम करत आहे. असे हे छोटे छोटे मायक्रो ओबीसी आहेत, ते त्यांच्या जगण्यावर परिणाम होत चाललेला आहे या आधुनिक युगाचा. त्याचबरोबर कुंभार देखील या ओबीसी मध्ये येतो. त्याचं आधुनिक तंत्रज्ञान असेल, त्याच्यावर त्याच्या जीवनावर देखील आता परिणाम झाला असल्याचं पाहायला मिळतंय. हा जो वर्ग आहे तो मायक्रो ओबीसी, तो आता शहराकडे स्थलांतरित होताना दिसतोय काहीशा प्रमाणात, आणि तेथे देखील त्याची उपेक्षा होताना दिसते. ज्या वस्त्या आहेत तो कसाही कुठेही राहताना दिसतोय. जी मुलं आहेत ते शहरावर फुगे विकताना दिसतात. त्यांचं जे जगणं आहे त्याला कुठेतरी शासनाने स्थिर स्थावर करणं गरजेचं आहे, आणि अशा वर्गाला आपल्या जाहीरनाम्यात त्यांनी कुठेतरी स्थान द्यायला पाहिजे होतं. परंतु जे आता निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीत या वर्गाचं कुठेच जाहीरनाम्यात स्थान दिसत नाही. त्यामुळे हे राजकीय पक्ष आहेत ते कुठेतरी यांची अवहेलना करतात की काय असे दिसतंय. यांच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथे रस्ता नसते, पाणी नसते, गटार नसते, शैक्षणिक सुविधा देखील नसतात. त्यांना घरे नसतात, ते झोपड्यात तसेच राहत असतात. पाऊस आला तर त्यांचे बेहाल होतात. असा वर्ग कुठेतरी वाड्याच्या कडेला कुठेतरी काटा झुडपात असा राहतो. त्यामुळे सरकारने त्यांच्याकडे जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु अलीकडच्या काळात जे आधुनिक युग आहे किंवा जागतिकीकरण, खाजगीकरण आहे, त्याच्यात सरकार याच्याकडे कुठेच लक्ष देताना दिसत नाही. आणि जे मोठमोठे उद्योगपती असतील किंवा इतर जे लोक आहेत, धनदांडगे कारखानदार आहेत, अशांकडे लक्ष देताना दिसत आहेत. अशाच वर्गाचं कर्ज माफ होताना दिसतंय. आणि जे अशोक, गरीब मला आहेत तुम्हाला ज्यांना पुढचा मुद्दा विचारायचा आहे की सध्या आरक्षणावरून राज्यामध्ये गदारोळ आहे. सध्याची विधानसभा निवडणूक जी आहे ती देखील ओबीसी आणि मराठा या दोन आरक्षणाच्या भोवती फिरताना आपल्याला दिसतात. आरक्षणाचा मुद्दा या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रभावी ठरत आहे. आरक्षणाचा जर आपण विचार केला, या भटक्या विमुक्तांना आरक्षण आहे, परंतु या आरक्षणाचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचलाय का, त्यांच्या पालापर्यंत पोहोचलाय का, आणि नसेल तर कोणती अडचण आहे? सर, मुळातच हा भटका विमुक्त समाज आहे. तो वर्षानुवर्षे, हजारो वर्ष स्थलांतरित जीवन जगलेला आहे. त्याला शिक्षण त्याला नाही. त्याचबरोबर त्याच्या जन्म मृत्यूची कुठेच नोंद नाही. त्यामुळे त्याला कागदपत्रे काढण्यासाठी मोठी अडचण आहे. त्यामुळे शासनाने कुठेतरी त्यांना कागदपत्रे काढण्यासाठी मदत करणे गरजेचं आहे. त्यांचे कॅम्प घेणे गरजेचं आहे. परंतु शासन कागदोपत्री दाखवतं की आम्ही यांचे कॅम्प घेतले, पण अनेक जे काय बांधव आहेत त्यांना कागदपत्रेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे आपण त्यांना विचारलं तर आरक्षण म्हणजे काय किंवा तुम्ही कुठल्या प्रवर्गात येतो, जे आंदोलन चालू आहेत राज्यात ते कशा संदर्भात आहेत तुम्हाला माहित आहे? तर ते म्हणतात आम्हाला काय माहित नाही, आम्ही कोणत्या प्रवर्गात आहे हे देखील त्यांना माहित नाही. फक्त मागून आणणे आणि खाणे आणि जीवन जगणे एवढ्यापर्यंत त्यांचं जीवन आहे. आणि मग बाहेरच्या ज्या घडामोडी माहीत होण्यासाठी त्यांना शिक्षण हे आवश्यक आहे. परंतु आता यांच्या आरक्षणाबाबत जे आवाज उठवत आहेत किंवा जी पुढची परिस्थिती निर्माण होणार आहे यामध्ये जे आंबेडकरवादी पक्ष आहेत त्यांनी ती भूमिका घेणं गरजेचं आहे. संविधानिक हक्क ज्याचे त्याला मिळणं देखील गरजेचं आहे. यावर आंबेडकरवादी जे पक्ष आहेत किंवा राजकीय नेते आहेत त्यांनी भूमिका घेणं गरजेचं दिसतंय सर. नक्कीच. मी आता धनंजय सोळंके यांच्याकडे जाणार आहे. धनंजय, लोकशाहीनं आपल्याला एक व्यक्ती एक मत असं एक लोकशाहीचं मूल्य दिलं. काही समूह असतात की आम्हाला हे द्या, आम्ही तुम्हाला मतदान करू, किंवा राजकीय पक्ष असतात ते सांगतात की आम्ही तुमची ही कामं पूर्ण करू, तुम्ही आम्हाला मत द्या. किमान अशा कामासाठी तरी, आश्वासनासाठी तरी हे राजकीय पक्ष जे आहेत, राजकीय पक्षाचे हे जे मोठे मोठे नेते आहेत, हे या भटक्या विमुक्तांच्या पालावरती मतं मागण्यासाठी तरी जातात का? हा आपण फार महत्वाचा प्रश्न हे केला सर. कारण हे जे भटके विमुक्त असतील त्याच्यामध्ये कैकाडी समुदाय असेल, त्यानंतर नाथजोगी समुदाय असेल, वडार समुदाय सुद्धा आहे, माती वडर समुदाय आहे, जो की पालावर राहतो. शहराच्या बाजूला असणाऱ्या एखाद्या डम्पिंग ग्राउंडला, ज्या ठिकाणी ज्या दुर्लक्षित वस्ती टाकून त्या ठिकाणी वस्तीवर राहणारे आणि पालात राहणारे ही लोक असतात. यांची मत राजकारण्यांनी मतासाठी मात्र यांच्या यादीमध्ये
मतदार यादीत नाव टाकलेले पाहायला मिळतात. मात्र यांची ही जर पालं पाहिली तर ही वर्षानुवर्ष पालच असलेली पाहायला मिळतात. राजकीय लोक फक्त मतांसाठी यांचा वापर करत असल्याचं चित्र हे निश्चितच समोर आहे. कारण प्रत्येक शहरात, महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील प्रत्येक शहराच्या बाहेर आपण जर गेलं, शहरातील जे ब्रिज आहेत त्या ब्रिज खाली जर गेले तर हे भटके विमुक्त तुम्हाला असताना पाहायला मिळतात. त्यांच्या लेकरांच्या हातातील भाकरी, त्याच्या डोळ्यातील ती भूक आणि त्यांची ती परिस्थिती त्या लेकरांच्या डोळ्यात पाहायला मिळते. राजकीय मंडळी निवडणुकांच्या वेळेला यांच्या मतांचा वापर फक्त त्यांच्यापर्यंत एक ठराविक व्यक्ती पाठवून करत असल्याचं चित्र पाहायला मिळते. मात्र सुविधांच्या नावानं यांना कोणत्याही ज्या सुविधा आहेत, ज्या आपण नागरी सुविधा म्हणतो, अन्न, वस्त्र, पाणी, वीज, ह्या ज्या आपल्या सुविधा, प्राथमिक सुविधा आहेत, त्या सुद्धा यांना अद्यापही मिळाल्या नाहीत. वर्षानुवर्ष पाण्यात राहणाऱ्या या लोकांना अद्यापही हक्काचा निवारा कुठेही उपलब्ध झाल्याचं पाहायला मिळत नाही. दिसणारी गळकी झोपडी, त्याला लावलेलं लुगडं, त्यानंतर लावलेल्या तुटक्या फुटक्या सतरंजा आणि दिवस निघाला की ही लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी भंगार वेचणे सोबत कुठंतरी एक घरासमोर जाऊन, एखाद्या कार्यक्रमामध्ये जाऊन जो काही तुटका मुटका जो काही शिळा तुकडा आहे तो घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचं चित्र प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतंय. राजकारण्यांकडून ज्या पद्धतीने माझे सहकारी अशोक कांबळे यांनी सांगितलं की राजकारण्यांकडून विशेषतः जे काही संविधानाला मानणाऱ्या पक्ष आहेत, आता आंबेडकरी अनुयायी आहेत, यांच्याकडून तरी या निवडणुकांमध्ये यांचं हे चित्र आहे, यांची जी भूमिका आहे ते मांडण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. कारण कैकाडी समुदाय हा सकाळी दिवस निघल्यापासून जे काही मणी असतील, पोत असतील, सुया दोऱ्या असतील, हे डोक्यावर घेऊन त्या बाया सकाळी 6 वाजल्यापासून खेड्यात पोहोचतात. त्या ठिकाणी सुया घ्या, मणी घ्या असा हाक देतात आणि त्याच्यासाठी सुई, दोरे याच्या बदल्यामध्ये भाकरी, शिळी भाकरी, पोळी, भाजी असं घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना पाहायला मिळतो. ज्या महिलेला तिच्या दिवसाची सुरुवात स्वतःचं पोट जगविण्यासाठी होत असेल तर तिला तिच्या मुलांना शिक्षणाचा, राजकीय सुविधेचा अथवा इतर लाभांचा कितपत माहिती असेल, हा महत्वाचा प्रश्न आहे. आपण जरी डिजिटल इंडिया म्हणत असेल, 77 वर्ष या देशाला स्वातंत्र्याचे झाले जरी म्हणत असेल, तर या देशातील हा दुर्लक्षित घटक हा अद्यापही दुर्लक्षित असल्याचं पाहायला मिळतंय. कारण राजकीय मंडळी या समुदायाला फक्त गृहीत धरून राजकारण करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मोठमोठे आकडे हे आपल्याला पाहायला मिळतात, सभागृहामध्ये मोठमोठ्या घोषणा होतात, मात्र खरंच त्या आकड्याचं जी काही विल्हेवाट आहे ती विल्हेवाट खरंच त्यांच्यापर्यंत लावली जाते का? त्या आकड्यांची सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचते का? त्या 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 आकड्यातील शिक्षणाचा खर्च त्यांच्यापर्यंत पोहोचतो का? त्यांची मुलं मुख्य प्रवाहात येतात का? त्यांना राजकीय हक्क मिळतो का? त्यांना शैक्षणिक हक्क मिळतो का? त्या सगळ्या गोष्टी पाहणं महत्वाचं असणार आहे. जोपर्यंत या दुर्लक्षित घटकाकडे आपण पाहणार नाही, लक्ष करणार नाही, तोपर्यंत हा समाज इतक्या वर्षानंतरही अद्यापही खितपत पडलेला आहे. तो याच्या नंतरही असाच खितपत पडेल, हेच चित्र महाराष्ट्रात आणि देशात पाहायला मिळतंय. समूह आहेत, त्याच्यातला जो पारधी समाज आहे, फासे पारधी ज्याला आपण म्हणतो, फासे पारध्यांच्या सुरक्षेचा मुद्दा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे गावामध्ये एखादे जर फासे पारधी आले तर त्यांना पोलीस त्रास देतात, गावकरी त्यांना माळावर देखील राहू देत नाहीत आणि गुन्हेगारीचा शिक्का कपाळावर घेऊन पारधी समाज जो आहे ओढ्या ओगळीमध्ये राहत असतो. ओढ्या ओगळीमध्ये म्हणजे जिथे त्यांना कुणी पाहणार नाही, म्हणजे लोक जर दिसले, प्रकाश जर दिसला, उजेड दिसला तर पारध्यांना जास्त असुरक्षित वाटतं आणि आपल्या गायीवरून आजही हा समाज भटकंती करत आहे. अशोक, मला सांगा की पारध्यांची जी स्थिती आहे त्यांच्यावरती पोलिसांकडून होणारा अन्याय, गावांच्या कडून होणारा जो अन्याय आहे, त्याची स्थिती महाराष्ट्रामध्ये काय आहे? सर, आपण जर पाहिलं तर राज्यभरात किंवा जो पारधी समाज आहे, पाशी पारधी समाज आहे, तो आपल्याला सिग्नलला फुगे वगैरे विकताना दिसतो आणि जे गाडीला आपण दृष्ट लागू नये म्हणून जे लिंबू किंवा ते बिबा वगैरे काय असतं ते लावलं जातो, तो प्रामुख्याने तो समाज तो विकताना दिसतोय. सर, फाशे पारधेचा विचार केला किंवा पारधी समाजाचा विचार केला तर इंग्रज काळात यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारलेला आहे आणि
तो त्या समुदायाला एक सेटलमेंट म्हणून अशी त्यांची वसाहत होती आणि त्यात त्यांना बंदिस्त करून ठेवलं होतं. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वतः सोलापुरात एक सेटलमेंट होते, एरिया होता आणि त्याच्यातून स्वतः पंतप्रधान नेहरू येऊन त्यांना मुक्त केलं होतं. परंतु वर्षानुवर्षे जी प्रथा आहे किंवा लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो गुन्हेगार म्हणूनच आहे आणि एखादी काही घटना घडली किंवा एखाद्या घटनेचा किंवा गुन्ह्याचा शोध लागत नसला तरी जे ह्या समुदायावर गुन्हे टाकले जातात आणि हे गुन्हेगार आहेत असं दिसतं, दाखवलं जातं आणि मग समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम हे गुन्हेगार आहेत असा दिसतो. परंतु शासन स्तरावरून काही त्यांच्या जगण्यासाठी काही त्यांना जे साधनं आहेत ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. हा जो समाज आहे तो अत्यंत त्यांच्या वाड्या वस्त्यात जे पाणी आहे, लाईट आहे, गटार आहे, त्याची असुविधा दिसते. शासनाने त्यांच्यासाठी जे जगण्याची साधनं आहेत त्याच्यासाठी त्यांना उभं करण्यासाठी शिक्षण हे महत्वाचं आहे. बाबासाहेब म्हणतात, की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या समाजाला शिक्षण दिल्यास हा समाज मुख्य प्रवाहात येऊन आपले प्रश्न जगापुढे मांडेल आणि आपलं जगणं काय आहे हे जगाला दाखवून देणं आणि तो आपल्या न्याय हक्कासाठी देखील लढेल. परंतु शासन कुठेतरी उदासीन असल्याचं दिसतंय. ज्या संघटना आहेत किंवा जे नेते आहेत ते त्यापुरते तेवढ्या जे राजकारण आले किंवा तेवढ्यापुरते ते मर्यादित राहतात आणि निवडणुका झाल्या की हे तेथेच जे प्रश्न आहेत ते तसेच राहतात. त्यांना घरकुल मिळत नाही. शासनाची जी योजना आहे ती फक्त कागदावरच राहते. त्यांच्याकडे आताही कागदच नाहीत मुळात. मग त्यांना ती योजना कशा घेणार? हा मुख्य प्रश्न आहे. त्याचबरोबर त्यांना सर्वात महत्वाचं त्यांना सरकारने जे आता खाजगीकरण पण मोठ्या प्रमाणात झालंय तर त्यांना खाजगीकरणात देखील आरक्षण मिळणं गरजेचं आहे. जेणेकरून त्यांना जगण्याचं जर व्यवस्थित साधन मिळत तर ते चांगले जीवन जगू शकतील अथवा ते असेच कुठेतरी रस्त्यावर, फुटपाथवर फुगे विकताना किंवा पेन विकताना तसेच ते आपल्याला पाहायला मिळते. शासन नुसतं घोषणा करत राहिलं आणि त्यांचं जीवन हे असंच राहील. आता जर आपण विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या निवडणुकात किंवा वर्षानुवर्षे जे राजकीय पक्ष आहेत ते विशिष्ट समाजालाच असे स्थान किंवा उमेदवारी देताना दिसत आहेत. एखादा दुसरा चेहरा म्हणून मतं मिळवण्यासाठी आम्ही तुमच्या समाजाला प्रतिनिधित्व देतोय एवढं दाखवतात आणि ते त्या समाजाचे प्रश्नही तसेच राहतात. ते प्रलंबित राहतात. त्यामुळे या ज्या आरक्षणाचा उद्देश होता ज्या त्या समाजाला त्याचे प्रश्न मांडण्यासाठी त्याला प्रतिनिधित्व मिळावं हा आरक्षणाचा उद्देश आहे. नाही की तो गरिबी हटावचा कार्यक्रम आहे. त्या समाजाला आपले प्रश्न किंवा प्रतिनिधित्व मिळावं हा उद्देश होता. शिक्षणामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल. मसनजोगी समाजाची सामाजिक आणि राजकीय स्थिती काय आहे? राज्यामध्ये आपण पाहतोय की माणूस माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला जाळण्याचं जे काम करतात ते मसनजोगी समाज करतो. या ठिकाणी राज्यामध्ये जेवढे बी शहरं असतील, जी गावं आहेत, या ठिकाणी जो मसनजोगी समाज वास्तव्यास आहे हा समाज आजही आरक्षणापासून वंचित आहे अशी आपण बातमी केली होती. आणि विशेष सांगायचं झालं तर आज यांच्याकडे कसल्याही प्रकारचे कागदपत्र नसल्यामुळे शासकीय सुविधा यांना कुठल्याही प्रकारच्या मिळत नाहीत. विशेष म्हणजे राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाढलेलं आहे. मात्र प्रत्येक माणसाला त्याचा मतदानाचा हक्क आहे. मात्र असे काही मसनजोगी समाजात नागरिक आहेत किंवा जे तरुण आहेत यांना अजूनही मतदानाचं कार्ड मिळालेलं नाही. असे अनेक लोक वंचित आहेत. राजकीय दृष्ट्या यांचा जर विचार करायचा झाला तर कुठेही यांना राजकीय स्थान दिलं जात नाही. कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्यांना बोलवलं जात नाही. फक्त माणसांना जाळण्यासाठी, माणसांना दफन करण्यासाठी यांचा या ठिकाणी वापर केला जातो. विशेष सांगायचं झालं तर मी जी बीड शहरामधील जी बातमी केली होती या बातमीची दखल अनेकांनी घेतली. मात्र आजही त्यांना जे लागणार खाण्यासाठी जे लागणारं जे राशन आहे, जे धान्य आहे, हे सुद्धा या ठिकाणी त्या लोकांना मिळत नाही. आणि विशेष म्हणजे अनेक वेळा त्यांनी शासनाच्या दरबारी जाऊन शासनाच्या खेट्या घालून त्यांना कुठलंही तुमच्याकडे पुरावा नसल्याचं या ठिकाणी जे अधिकारी आहेत
या ठिकाणचे जे कर्मचारी असतात हे मात्र या ठिकाणी सांगतात. मात्र त्यांना अजूनही कुठल्याही प्रकारचा अधिकार किंवा कुठल्याही प्रकारचा न्याय या ठिकाणी शासन दरबारी मिळताना या ठिकाणी दिसत नाही. कार्यक्रमात मी आता शेवटाकडे वळणार आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना आपण एक आव्हान करणार आहोत. तुमच्या या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये, निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही वासुदेवाला प्रचारासाठी आणाल, टाळ वाजवत तुम्ही इतर भटक्या विमुक्तांना प्रचारामध्ये आणाल, डोंबाऱ्याला आणत असाल, परंतु हे जे भटके विमुक्त आहेत त्या भटक्या विमुक्तांच्या नावाला तुमच्या उमेदवारांच्या यादीमध्ये तुम्ही किती स्थान देताय, त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी तुम्ही किती काम करताय हे पाहणं महत्वाचं आहे. परंतु आता तरी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी जर हा पक्ष सोडला तर महाराष्ट्रामध्ये उमेदवारीसाठी सुद्धा भटक्या विमुक्तांचा विचार केला जात नाही. एकूणच काही समाज जर असे आहेत की त्यांना आतापर्यंत उमेदवारी देखील मिळालेली नाही, अशी ही विदारक स्थिती जी आहे ती विदारक स्थिती मॅक्स महाराष्ट्राने आतापर्यंत मांडलेली आहे आणि इथून पुढे देखील महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आपण ही स्थिती मांडत राहू. तुर्तास मी इथेच थांबतो. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.